नोकरी, व्यवसाय, कौटुंबिक जबाबदाऱ्या, आर्थिक परिस्थिती या आणि अशा अनेक कित्येक कारणांमुळे शिक्षणापासून दूर गेलेल्या घटकांना ज्ञानगंगेच्या प्रवाहात आणणारं हे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ। मुंबईचे डबेवाले, कैदी, गृहिणी, नोकरदार महिला अशा अनेक विद्यार्थ्यांचं जीवन या मुक्त विद्यापीठानं समृद्ध केलंय। मात्र याच मुक्त विद्यापीठाच्या तब्बल 57 अभ्यासक्रमांना यूजीसीनं कात्री लावली आहे। पंतप्रधान एकीकडे कौशल्य विकासाला पोषण देत असतानाच दुसरीकडे कौशल्यावर आधारित असणाऱ्या अभ्यासक्रमांना कात्री लावण्यात आली आहे। अभियांत्रिकी, पत्रकारिता, वास्तुविशारद, डीएमएलटी, बीए डिझायनिंग अशा अभ्यासक्रमांचा त्यात समावेश आहे। यूजीसीच्या या निर्णयाविरोधात शिवसेनेनं आवाज उचलला असून विद्यापीठाचं खच्चीकरण करण्याचा डाव असल्याचा आरोप केलाय। मला वाटतं की ह्या संस्थेचा, ह्या युनिव्हर्सिटीचा आर्थिक कणा ह्या अभ्यासक्रमांवर अवलंबून आहे। कुठेतरी 200च्या वर अभ्यासक्रम कुठे आणि 75 अभ्यासक्रम कुठे, ह्या सगळ्या गोष्टी जर नीट बघितल्या तर आम्हाला हे कुठेतरी षडयंत्र दिसतंय। या विद्यापीठाचं कुठेतरी आर्थिक कणा मोडण्याचं एक काम आहे। केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री महाराष्ट्राचे असताना राज्याच्या अस्मितेचं प्रतीक असणाऱ्या मुक्त विद्यापीठाच्या अभ्यासक्रमांना कात्री लावणं दुर्दैवी म्हणावं लागेल। यूजीसीने घेतलेल्या निर्णयामुळे मुक्त विद्यापीठातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे। हजारो विद्यार्थ्यांचं शैक्षणिक भवितव्य टांगणीला लागलेलं आहे। आपण घेत असलेलं शिक्षण हे मान्यताप्राप्त आहे की नाही याविषयी शंका उपस्थित होत आहेत। त्यामुळेच आम्ही या संदर्भात मुक्त विद्यापीठ प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी मौन बाळगणंच पसंत केलंय। त्यामुळेच विद्यार्थ्यांच्या संभ्रमामध्ये अधिकच भर पडते। प्रशासन केवळ एवढंच सांगतंय, कुलगुरूंच्या माध्यमातून याविषयी तोडगा काढला जाईल, मात्र हा तोडगा कधी निघणार आणि काय तोडगा निघणार हे जोपर्यंत कळत नाही, जोपर्यंत स्पष्ट होत नाही, तोपर्यंत विद्यार्थ्यांमधलं गोंधळाचं वातावरण हे वाढतच जाणार आहे। नाशिकमध्ये असणाऱ्या आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या माध्यमातून वैद्यकीय पदव्युत्तर महाविद्यालय सुरू करण्याची घोषणा करून एक दिवस होत नाही, तोच मुक्त विद्यापीठाचे पंख चाटल्याची माहिती पुढे आली आहे। याआधीही आरोग्य विज्ञान विद्यापीठाचं विभाजन, नाशिकचे उद्योग, मोठे प्रकल्प इतरत्र पळवून नेण्याच्या चर्चांवरून जोरदार राजकारण सुरू आहे। त्यात आता मुक्त विद्यापीठाच्या प्रश्नानं भर पडली आहे। आगामी काळात यावरून राजकारण होणार यात शंकाच नाही, मात्र यात नाहक भरडला जाणार तो विद्यार्थी। मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।